त्याच वेळेस नरसिंह भगवंतानं हिरण्यकश्यपूला पकडलं. आईनं जसं लहान लेकराला मांडीवर घ्यावं त्याप्रमाणे मांडीवर घेतलं. न दारात न घरात न दिवसा न रात्री दारामध्ये घेतलं आणि आपल्या नकाने त्याचं पोट विगारण केल्या गेलेलं. रक्ताच्या चिळकांड्या लागल्या गेल्या. गतप्राण झाला. भगवंताचं उग्र रूप होतं. त्यावेळेस लक्ष्मीला पाठवलं. लक्ष्मीबाई म्हणजे जा मालकाला शांत करा. आता ती पंचारती हातामध्ये घेतलेली होती. जवळ 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 काही गेलं की असं 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 म्हणजे आपली ताकद नाही, मी नाही जाणार. बरेच जणाला पाठवलं, कुणीच जायला तयार नाही. त्यावेळेस भक्त प्रल्हादाला विनंती केली, प्रल्हादा तू जा. धैर्य पाहिजे, बल पाहिजे, ज्ञान पाहिजे, आचरण पाहिजे तर करता येते. नाही तर इथं आता म्हणू नये मी, पण व्यासपीठावर बसायचं, आम्ही सांगायचं आणि खाली उतरलं की वेगळं करायचं नाही. इथे जे सांगितलं आपल्या जीवनामध्ये जर उतरलं तरच आपण सिद्धतेकडे जातात. आणि इथं काहीतरी सांगून खाली येऊन काहीतरी केलं तर आपण सिद्धतेकडे जात नाही. गुंतलात कुठं, गळाला मासा अडकल्यासारखं. इकडेही नाही, ते कुपाटरला जवळ काहीतरी म्हणतात ना, तशी आपल्या जीवनाची अवस्था होती. या आपण ठणठणीत